नीटच्या परीक्षेत कमी मार्क्स पडलेत म्हणून त्या मुलीला मी म्हटलं की तू नर्सिंग कर. नर्सिंग म्हटल्यानंतर एकदम तिचा चेहरा पडला. पालक पण म्हणले नर्सिंग नाही करायचं. मी त्याला साधा एक उपाय सुचवला की तू BSc नर्सिंग कर. BSc नर्सिंग नंतर MSc नर्सिंग कर. MSc नर्सिंग नंतर त्यातल्या डॉक्टरेट पूर्ण कर यथावकाश. या प्रक्रियेतून काय होणार आहे की तुला जे मेडिकल सेक्टरमध्ये काम करायचे, हॉस्पिटलमध्ये काम करायचे, हॉस्पिटलमधल्या मात्र नर्सिंगच्या कामात तुला इच्छा नाही आहे, परंतु मेडिकल फील्डशी असोसिएट व्हायचं आहे. नर्सिंग करून देखील सुद्धा तुला जर मलमपट्टी, सलाईन लावणं, रक्त काढणे अशा कामांमध्ये जर जायचं नसेल, तर अशा पद्धतीचं मास्टर्स आणि डॉक्टरेटचं शिक्षण तुला इथून पुढच्या काळामध्ये कदाचित नर्सिंग कॉलेजवरती प्राध्यापिका किंवा विभाग प्रमुख किंवा प्रिन्सिपल बनवण्यापर्यंत घेऊन जाऊ शकेल. त्या मुलीला तर टीचिंगमध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे मेडिकल फील्डशी संबंधित नर्सिंग करून सुद्धा प्रोफेसर झाल्यामुळं टीचिंग क्षेत्र असं त्याला मिळतंय असं लक्षात आल्यानंतर ती म्हणाली, अरे वा, हे मला माहितीच नव्हतं आणि असं हे कोणी सांगत पण नाही. नर्सिंगमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही नर्सिंगच्या व्यतिरिक्त काम म्हणजेच टीचिंगमध्ये जाऊ शकता, संशोधनात जाऊ शकता. असे मार्ग जर मुलांशी डिस्कस केले तर त्यांना अडकलेल्या करिअरच्या वाटा त्यातले दगड बाजूला होऊन एक करिअरचा वेगळा प्रवाह दिसू शकतो.